संविधानाला छेद देणारे अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा। देवगड येथे भीमसैनिकांचा एल्गार तालुकाव्यापी आंदोलनाची रणशिंगे फुंकली। दिनांक ऑगस्ट 17 रोजी नेवासा तहसील येथे महाआंदोलनाचा इशारा। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवत नेवासा तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटना, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भीमसैनिक यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र देवगड येथे रविवारी तालुकाव्यापी भव्य बैठक पार पडली। बैठकीत भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणासाठी आणि अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आगामी काळात मोठा महामोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। बैठकीत उपस्थितांनी यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याची भूमिका मांडली। यावेळी रिपाईचे जिल्हा सरचिटणीस संजय बनसोडे यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्त्वाला धक्का बसू शकतो असा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला। या बैठकीच्या वेळी उपस्थित त्यांनी महामोर्चाचे आयोजन केले असून दिनांक ऑगस्ट 17 रोजी नेवासा तहसील कार्यालय येथे हा महामोर्चा महामानवाच्या अभिवादनाने संपन्न होणार आहे। यावेळी प्राध्यापक सातुरे सर, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, महासचिव गणपतराव मोरे, दयानंद खिल्लारे, सुनील वाघमारे, बाबासाहेब आलाट, सुरेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच याप्रसंगी आंबेडकरवादी संघटनांनी एकमत करून महाएल्गार केला आहे। बैठकीत नेवासा तालुक्यातील सर्व बौद्ध व आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले। आगामी महामोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावी जनजागृती, बैठका आणि संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला। यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा सरचिटणीस संजय बनसोडे, रिपाई तालुका अध्यक्ष सुशील धायजे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, महासचिव गणपतराव मोरे, संतोष साळवे, दयानंद खिलारे, सुरेश गायकवाड, बाळासाहेब केदारे, नितीन भालेराव, प्राध्यापक सातुरे सर, पोलीस पाटील आदेश साठे, भास्कर मामा लिहिणार, सुनील वाघमारे, शहराध्यक्ष पप्पू इंगळे, मुळा संस्थान माजी डायरेक्टर कडुबाळ गायकवाड, विजय शिरसाठ, विकास साठे, मल्हारी मोरे, दादा मोरे, विजय राजगुरू, चेतन साळवे तसेच सूरज गायकवाड, नितीन भालेराव, भाऊसाहेब जगदाळे, समता सैनिक दल, एडव्होकेट राजू पंडित सह असंख्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संविधान रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। बैठकीमुळे नेवासा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीला नवचैतन्य मिळाले असून येणाऱ्या काळात त्याचा परिणाम नक्कीच होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे। असं होतं की उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही सगळ्या तालुक्यातील लोक एकत्र येऊन 17 ऑगस्ट रोजी मोर्चा काढणं ठरलं आहे आणि हा मोर्चा अतिशय भव्यदिव्य होणार आहे। सगळा समाज एकत्र आलेला आहे, विशेषतः आमचे माता बांधव सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। तर मला सर्वांना विनंती करायची, नेवासा तालुक्यातले सर्व गटतटाचे कार्यकर्ते आहेत, आरपी असतील, वंचित असतील, कवाडे गट असतील, आंबेडकर गट असतील, आपले जेवढे दलित गट आहेत त्या सगळ्या गटांनी एकत्र येऊन गावागावात जाऊन बोर्ड लावायचे, फॉर्मेट छापायचे, रिक्षा फिरवून हा मोर्चा आपला कसा भव्यदिव्य होईल याची सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकाने, विशेष म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी याची मला माझी विनंती आहे सगळ्याला, प्रत्येक खेड्यापाड्यात तुम्हाला फिरून याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। विशेष म्हणजे याच्या अगोदर आपण 17 ऑगस्ट का ठेवली तारीख की 9 तारखेला नगरचा मोर्चा आहे, नगरला पण आपल्या सगळ्यांचं आहे, 3 तारखेला कोपरगावचा आहे, कोपरगाव तर तुम्हाला जमलं नाही, पण नगरला जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा आहे, अतिशय भव्य मोर्चा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला यायचंय आणि बाबासाहेबांनी दिलेलं आपलं आरक्षण हे आपल्याला जीवन ठेवायचं आहे आणि या ठिकाणी या आरक्षणाच्या माध्यमातून आपण जे करायचंय ते फक्त कारण आहे, पण या जातीवादी व्यवस्थेला इथलं संविधानच मोडकळीस आणायचंय अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे आणि म्हणून आपल्याला हा मोर्चा अतिशय मोठ्या प्रमाणात न्यायचा आहे, काढायचा आहे। आपण सगळ्यांनी एक दिलाने त्या मोर्चाला सामील व्हायचं आहे। जय भीम। क्रांतिकारी जय भीम। आज या मीटिंगच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीतले सर्व गटतट बाजूला ठेवून या नेवासा तालुक्यामध्ये अबकडच्या विरोधामध्ये आणि आरक्षण बचावण्यासाठी आपण 17 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य मोर्चाचं नियोजन नेवासा तालुक्यामध्ये करत आहोत। यामध्ये
या RSS BJPच्या सरकारने जो घाट घातलेला आहे, आरक्षणाचे तुकडे करून मातंग आणि बौद्धामध्ये भांडे लावण्याचं काम हे केलेलं आहे. आणि आमच्यातलेच काही जे RSSला मानणारे जे लोक आहेत, ते लोक RSSच्या दावणीला बांधून या आरक्षणाची तोडफोड करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही 17 ऑगस्ट रोजी नेवासा तालुका तहसील कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा सर्व पक्ष आणि सर्व समाज मिळून करणार आहोत. इथं मातंग आणि बौद्ध एकत्र येऊन आम्ही या मोर्चाचं आयोजन आणि नियोजन करणार आहोत. याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. नेवासा तालुक्यामध्ये आज नेवासा येथील देवगड राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.